नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 100 रुपयाचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे याबाबतचे दोन मोठे विधाने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक विधान आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दुसरे विधान आहे दुसरे विधान केलेलं अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांनी। तर बघा 100 रुपये हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये काय म्हटलेलं आहे। तर योग्य वेळी लाडकीला 2100 रुपये देणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले। मी जे बोलतो ते करून दाखवतो असंही शिंदेंनी म्हटलंय। शिंदेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र निशाणा साधलाय। निवडणुकांच्या तोंडावर 2100 रुपयाचा हप्ता करणार का असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। आर्थिक स्वातंत्र्य आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे काढण्याचा अधिकार त्यांना दिला म्हणून त्यांच्या कुटुंबात पण त्यांची वट वाढलेली आहे। वाढली की नाही? समाजातही वाढली आहे। योग्य वेळेची कोणती आहे ती 5 वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक 3 महिन्यावर असताना आहे याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे, शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे। निवडणुका 3 महिन्यानंतर आहे म्हणताना निवडणुकीच्या तोंडावर 21 करणार। संकल्पनामा दिलाय, जाहीरनामा दिलाय, महायुतीच्या पक्षाने घटक पक्षाने जाहीरनामा दिला। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीपूर्वी तो जाहीरनामा पूर्ण करायचा असतो। कुठलाही दिलेला शब्द, कुठलाही दिलेला संकल्पनामा हा पुढच्या निवडणुकीच्या आधी पूर्ण करावा लागतो। त्यामुळे योग्य वेळी आमचं सरकार आपला जाहीरनामा जो आहे पक्षाचा तो पूर्ण करेल आणि देवेंद्रजी एकनाथजी बसून अजितदादा बसून याविषयी निर्णय करतील। तर महिलांनो, संपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहे। तर 2100 बाबतचा निर्णय केव्हा होणार आहे हे आता सध्या आपल्याला वेळेवरच माहिती पडणार आहे। कारण वेळ आली की तुम्हाला 2100 रुपये 100% या ठिकाणी दिल्या जाणार आहे। कारण त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं आहे की आम्ही 2100 रुपये 100% देऊ, पण वेळ आल्यावरच। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।